चौथा प्रश्न दिलेला आहे, 5 संख्यांची सरासरी 47 आहे. म्हणजे संख्या दिलेल्या आहेत, सरासरी दिलेल्या आहेत. परत तेच संख्या आणि सरासरी दिल्या तर पहिले काय काढायचे आपल्याला, बेरीज. मग आपण बेरीज काढणार. नंतर पहिल्या 2 संख्यांची सरासरी दिलेली आहे. आता इथं थोडा चेंज आहे. 2 संख्यांची काय दिलेली आहे, सरासरी. म्हणजे टोटल संख्या किती आहेत, 5. 5 मधल्या म्हणजे 5 संख्यांच्या सरासरीवरून आपण 5ची बेरीज काढू शकतो. त्यानंतर 2 संख्यांची सरासरी आहे आणि शेवटच्या दोनची काय दिलेली आहे, बेरीज दिलेली आहे, बेरीज. म्हणजे मला या वाक्यावरून मला काढता येईल बेरीज. संख्या गुणिला सरासरी केलं तर मला भेटणार बेरीज. ह्या झाल्या 5ची बेरीज. आता त्यांचं म्हणणं आहे पहिल्या 2 संख्यांची सरासरी 61 आहे. म्हणजे मला पहिल्या ह्या ज्या 2 संख्या आहेत या 2 संख्याच्या सरासरीला बदलावं लागेल बेरजेमध्ये. ह्या 2ला मी बेरजेत करणार. आणि परत त्यांचं म्हणणं आहे शेवटच्या 2ची बेरीज दिलेली आहे 76. म्हणजे याला बदलायची गरज नाही, बरोबर आहे. म्हणजे मी काय करणार की 5 संख्यांची सरासरी असेल, ती जी सरासरी मी काढणार त्याला मी 2 संख्यांची सरासरी आहे त्याची आपण काढू बेरीज. म्हणजे ह्या 2ची बेरीज आणि या शेवटच्या 2ची बेरीज, हे जे सुरुवातीचे 2ची बेरीज आणि या शेवटच्या 2ची बेरीज आपण जर काढली तर ती भेटेल आपल्याला 4ची बेरीज. आणि 4ची बेरीज आहे तर या 5च्या बेरजेमधून 4ची बेरीज आपण वजा करणार. पहा आता मग इथं लिहिणार मी पहिल्या वाक्यावरनं 5 संख्यांची सरासरी 47 आहे. मग इथं लिहिणार मी बेरीज बरोबर संख्या गुणिला सरासरी. चला संख्या आहेत 5 गुणिला सरासरी आहे आपल्याला दिलेलं 47. 5 गुणिला 47 करणार ते आपण इथं करून घेऊ. 47 गुणिला 5, 5 7 35, 5 हातचे आले 3, 5 चूक 20, 20 आणि 3 23. म्हणजे बेरीज मिळाली आपल्याला 235. बेरीज. आणि ही बेरीज किती असेल तर 5ची. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा आता 2 संख्यांची सरासरी 61 आहे. 2 संख्यांची सरासरी किती आहे, 61 आहे. मी सरासरीची क्रिया सरासरी सोबत करू शकत नाही. म्हणजे याला पहिले आपल्याला बेरजेत बदलावं लागेल. परत याला लिहून घेतो मी. बेरीज बरोबर संख्या. किती संख्या येतात इथं, 2 संख्यांची. मग इथं लिहिणार मी 2 गुणिला सरासरी किती आहे 61, बरोबर आहे. आणि याची काढणार बेरीज. इथं बेरीज करू शकतो आपण दोन्ही. 1 आणि 6 2 12. ही बेरीज आली. ही बेरीज कितीची आहे 2ची. आणि आधी शेवटचं एक वाक्य दिलेलं आहे आपल्याला की शेवटच्या 2 संख्यांची बेरीज 76 आहेत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो पहिल्या 2ची बेरीज 122 आहे आणि शेवटच्या 2ची बेरीज किती आहे 76. मग आपण यावरनं पहिल्या 2 आणि शेवटच्या 2 यांना जर एकत्र केलं तर आपण याची जर बेरीज घेतली तर ती बेरीज येणार आहे बघा 2 आणि 6 8, 7 आणि 2 9 आणि 1 198. पण आता ही बेरीज किती होणार आहे पहिल्या 2 आणि शेवटच्या 2. म्हणजे ही बेरीज बनणार आहे 4ची. ही बेरीज बनणार आहे 4 संख्यांची बेरीज. आता ही जर 4 संख्यांची बेरीज बनली असेल तर आपल्याकडे ऑलरेडी सुरुवातीला किती संख्यांची बेरीज आहे 5 संख्यांची. मग मी काय करू शकतो या 5 संख्यांच्या बेरजेमधनं ही संख्या वजा करू शकतो. मग करा इथं वजा. 235 वजा 198. 5 8 जाणार नाहीत. मग हातचा घेऊ. इथं झाले 2, इथं झाले 15. 15 मधून 8 गेले, किती राहिले 7. परत 2 9 जात नाहीत. मग हातचा घेतला. इथं झाला 1, इथं झाले 12. 12 मधून 9 गेले 3 आणि 1 गेला 0. याचा अर्थ काय 5च्या बेरजेमधून 4ची जर बेरीज वजा केली तर आपल्याला जी मधातली संख्या आहे ती किती मिळणार आहे